गो टू अंकल स्मृती चषक आपण पाहतायत आणि पावसाळ्याच्या स्पर्धेमध्ये पाऊस नसला तर मजाही येत नाहीत, मग तिथे बऱ्याच काही गोष्टी असतात. चला मैदानावरती मॅच सुरू करा. चला मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल प्रथमेश ठाकरेने भिरकावलाय, तो देखील गॅप मध्ये चाललाय आणि चेंडू मात्र निघून गेला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रथमेश ठाकरे यांच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती चौकार. थोडस डीजे आपल्याला देखील टायमिंग राहायचं आहे. टायमिंग नाही तर मार्केटमध्ये मजा नाही येणार. प्रत्येकाचा शेअरिंग असतो. शेअरिंग मध्ये डीजे ऑपरेटर चांगला नसेल मग मार्केटमध्ये पण विचार करतात लोक. थोडंसं अप टू डेट राहायचंय. आता पाऊस भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आलेला आहे, आम्हाला इथूनही दिसतोय. प्रेक्षक आता त्या ठिकाणाहून अगदी सेफ झोन कडे जाताना पाहायला मिळतात. पावसाच्या सरी रबल बॉल क्रिकेट गो टू अंकल स्मृती चषक 2024 आपण सर्वजण पाहत आहात. वेलकम गणेश, आपले स्वागत आहे. गणेश जेमन आमचे मित्र आहेत, ते सध्या आलेले आहेत व्यासपीठावरती, त्यांचे स्वागत. डीजे थँक्यू डीजे. ओहो फटका खेळलाय मैदानामध्ये. एक धाव मैदानावरती येतात. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 5. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानावरती संपला गेलाय. प्रथमेश ठाकरे आणि एका बाजूने आपण मैदानावरती पाहिलं तर बॅटर पाहायला मिळतात सूरज पास्टे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. नावाची चर्चा तर याही राहिलेली आहेत. पुढचा बॉल, ओहो ते सरार बॉल पाहायला मिळाला, वेगवान. आता तर मजा येणार. म्हणजे पावसाच्या सरी बरसल्यात, बॉल स्कीट होणार, बॉल वेगाने जाणार. मग तिथे तुम्हाला टायमिंग साधावा लागणार आहे. तिथे तुम्हाला परफेक्टली मिडल ऑफ द बॅट करावं लागणार आहे. मिडल ऑफ द बॅटने जर तुम्ही मैदानावरती खेळले तर ते स्ट्रोक मात्र सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकतायत. 3 बॉलचा खेळ संपलाय. 5 धावा धावफलकावरती लगावल्यात. फटका खेळलाय हवेमध्ये, परंतु तो देखील निघून जाईल डिक्लेरेशन मध्ये. या संपास मात्र दर्शवतात डिक्लेरेशनच्या माध्यमातून मेल 1 रन. एका धावेने संघाची धावसंख्या 6 रन. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अजूनही 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. प्रथमेश ठाकरे यांना आपण पाहता सध्या स्ट्राइक एंड वरती. षटका दरम्यान पुढचा बॉल. यावेळचा बॉल आपण पाहिलं तर खूप चांगला स्ट्रोक मात्र खेळला गेलात. एक धाव मात्र त्या ठिकाणी आता पाहायला मिळत आहेत. आता घाई कुठल्याही प्रकारची होणार नाहीत. पावसाच्या सरी बरसल्यात, विकेट मात्र ओळली आहेत. मग तिथे धावणं देखील आता कदापि तुम्हाला स्वतःचा तोल सांभाळूनच धावायचं आहे, अन्यथा भरपूर काही गोष्टी घडू शकतात. एक धाव मैदानावरती आलाय. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 7. 5 बॉलचा खेळ संपलाय. 7 रन. फटका हवेमध्ये खेळलाय. फटका फसलाय का? डेफिनेटली फटका फसलाय. चांगला कॅच कॅरी केला त्या ठिकाणी धनंजय नाईक यांनी. फलंदाज मात्र बाहेर जातील. धावा धावफलकावरती 7. हॅलो, चला एक षटक मैदानावरती फेकून झालं. धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर आहेत 7. दुसरं षटक मैदानावरती मार्गस्थ होईल. कशा प्रकारे असणार आहेत त्याची चर्चा मैदानावरती रंगणार आहेत. पाहूया कुठला खेळाडू येतो मैदानावरती. पंकज यांना घेऊन आलेले आहेत.
भिवंडीच्या परिसरातील मात्र आपण पाहिलं तर पंकज सध्या मैदानावरती आलेले आहेत. एक षटक मी तरी म्हणेन पहिलं षटक ओम साई प्रदीप या संघाच्या नावावरती जाणार आहेत, ज्यामध्ये त्यांनी रन केल्यात फक्त खर्च 7 विकेट मैदानावरती मिळवली. एक सूरज फर्स्ट यांना मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलं आणि ती मोठी विकेट होती, तेही मात्र म्हणता येईल. दुसरं षटक मैदानावरती मार्गस्थ होत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र बदल केले जात आहेत. लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट डी बॅकवर्ड स्कोर लेग. एक षटक देखील संपलं. धावा फलकावरती 7. न्यूमॅन राहुल पाटील मैदानावरती दाखल झालेले आहेत. बिनार या गावातून मात्र बिलॉंग करणारे खेळाडू आहेत, ते सध्या मैदानावरती आलेले आहेत. चला राकेश प्रभू मैदानावरती पुन्हा दाखल होत आहेत. मॅचला सुरुवात. सेकंड ओव्हर. पहिला बॉल वेगवान बॉल. अंपायर कॉल व्हाईट बॉल. व्हाईट +1 एकूण 2 धावा संघाच्या ऍड होतील आणि 1 बॉम्ब देखील केले पंचांनी. गोलंदाजाला दंडी देखील केले गेले आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर एकूण 2 ने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात, त्या मात्र 9च्या घरामध्ये. हा बाउन्सर अटेम्प्ट केलं तरी स्क्वेअर लेग अंपायर आहेतच, तिथून नो बॉलचा इशारा तर मात्र देतील. निमावलीमध्ये आता तेही गोष्टीची चर्चा सध्या पंचांच्या माध्यमातून रंगताना पाहायला मिळत आहेत. अटेम्प्ट जरी केला, बाउन्सरचा जरी मारा झाला तर नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळू शकतोय आणि ती चर्चा मात्र सध्या पंचांमध्ये देखील सुरू झालेली आहे. पुढचा मॅच असेल, पुढच्या मॅचच्या टॉस साठी आपण यायचं. पंच 1 मिनिट. चला मॅचला सुरुवात. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळचा बॉल जर आपण पाहिला तर पुन्हा वेगवान बॉल होता. पाठीमागे पुन्हा मात्र विकेट किपर जसे राकेश प्रभू मैदानाच्या दिशेने गेले, विकेट किपरच्या भूमिकेमध्ये गेले, तसं थोडासा बदल करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतात मैदानावरती पंकज. आतापर्यंत चेंडूचा विचार केला तर षटकादरम्यान चेंडू फेकून झालेत. एक चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय. पुढील मॅच जो होणार आहे तो श्री गणेश विरार आणि साईस्ट NSP बॉईज दोन्ही टीमच्या कॅप्टनला पण टॉस करण्यासाठी या ठिकाणी दाखल व्हायचे आहेत. यावेळचा बॉल नो बॉल, अतिरिक्त उचली, अतिरिक्त बाउन्स, नो बॉल +1 एकूण 2 धावा मात्र पुन्हा संघाच्या टोटलमध्ये ऍड होत आहेत आणि नो बॉल +1 धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते मात्र डबल फिगर मध्ये 11च्या घरामध्ये. फ्री हिट या बॉलवरती मात्र आता पंच दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. गदी बोट हवेमध्ये फिरतायत, यानी की हा बॉल असणार आहे फ्री हिट आणि फ्री हिटच्या बॉलचा सामना करण्यासाठी मैदानावरती बॅटर आहे प्रथमेश ठाकरे. प्रथमेश ठाकरे सध्या स्ट्राइक इनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा रेडी आहेत पंकज. फ्री हिटचा बॉल होता, योग्य समाचार नाही घेऊ शकले. बॉल पडल्यानंतर मात्र थोडंसं अतिरिक्त उचली घेतोय. सरळ विकेट किपर राकेश प्रभू यांच्या हातामध्ये निघून जातोय. वेगवान पाणी देखील आता बरोबर त्या विकेटवरती साचलेलं दिसतंय, त्यामुळे बॉल जो आहे तो अगदी वेगानं निघून जातोय विकेट किपरच्या दिशेने आणि तितकंसं टायमिंग करावं लागेल आता मैदानावरती बॅटरला. पुन्हा एकदा प्रथमेश. यावेळचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर नो बॉल, नो +1 आणखीन 2 धावा संघाच्या टोटल मध्ये ऍड होणार आहेत आणि ह्या बोनस धावा असणार आहेत. आता अशा पद्धतीनं ज्यावेळी पाऊस पडतो, ज्यावेळी पावसाच्या सरी असतात, त्यावेळी बोनस स्वरूपाने धावा मानल्या जात आहेत आणि त्याही 2 ने वाढत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 13 रन. धावफलकावरती धावा 13, 39 स्कोर कार्ड आतापर्यंत लगावले गेलेत. अतिरिक्त उचली मात्र चेंडू आपल्याला घेत असताना पाहायला मिळत आहेत. अतिरिक्त बाउन्स मात्र चेंडू होत असताना पाहायला मिळत आहेत आणि त्यावरती डिक्लेरेशनच्या माध्यमातून एक धावही मिळत आहेत. धावफलकावरती धावा संघाच्या
वरती आहेत. पहिलं षटक धनंजय नाईक यांचं 7 धावेचं, त्याच्यानंतर आपण चिनू यांचं षटक पाहिलं 11 धावेचं, त्याच्यानंतर खास करून राकेश प्रभू आले पोलार्ड आणि त्यांच्या षटकामध्ये धावा आल्या त्या 16 धावा त्या षटकामध्ये आपल्याला 15 धावा त्या षटकामध्ये त्यांना पाहायला मिळाल्या. आणि 3 ओव्हरच्या खेळ समाप्तीनंतर धावा फलकावरती 33-33. वैभव मैदानावरती गोलंदाजी ट्रॅक वरती त्यांना पाहायला मिळतात. पुढचा मॅच श्री गणेश विरार आणि शाइस्ता NSV बॉईज दोन टीम कॅप्टन आपण या. पहिला बॉल आपण पाहिला तर वेगवान बॉल होता तो खेळण्याचा प्रयत्न यावेळी सिंगल ते सिंगल मात्र मैदानावरती कंप्लीट होत आहेत. धावा फलकावरती लगावला गेला 34-34 च्या घरामध्ये मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल पाटील आणि प्रथमेश ठाकरे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथमेशनं मागील काही षटकामध्ये तर आक्रमण केलेलं आहे, परंतु आता मात्र प्रथमेश कशा प्रकारे खेळतायत याची देखील चर्चा रंगणार आहेत. कारण की स्लॉग ओव्हर आहेत, अंतिम षटक आहेत आणि धावा येणं तर या परिस्थितीमध्ये गरजेचं आहे. पावसाळच्या या रबर बॉल स्पर्धेमध्ये धावा फलकावरती 34. यावेळचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मात्र खेळण्याचा प्रयत्न बॅटची अगदी टॉप एज लागून चेंडू पाठीमागे निघून जातो, जिथे डिक्लेरेशनच्या माध्यमातून 1 धाव मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर धावफलकावरती 35 धावा. चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेला 2. उर्वरित अजूनही 4 बॉल मैदानावरती येणं बाकी आहे. टीम श्री गणेश विरार संघाला विनंती आपण कर्णधार लगेचच पाठवून द्या. या 4 बॉल नंतर आपण नाणेफेकीचा कॉल आहे तो नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. शॉट बॉल पूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहिलं तर जयेश पाटील चेंडूवरती वेगाने पुढे येतात, बॉल फील्ड करतायत, फेकी करतात. तोपर्यंत 1 धाव मात्र मैदानावरती मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या पुन्हा मात्र वाढत असताना पाहायला मिळते. धावसंख्या 36 धावा धावफलकावरती लगावल्यात. आतापर्यंत 3 चेंडू आहेत, ते 3 चेंडू मैदानावरती फेकून झालेत. अजूनही उर्वरित 3 चेंडूंचा खेळ मैदानावरती येणं बाकी आहेत. या 3 चेंडूमध्ये किमान 10 ते 12 धावा आल्या तरी 50 धाब्याच्या जवळपास धावसंख्या पोहोचली जाऊ शकते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क मात्र पुन्हा नाही पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू मात्र मैदानावरती आपण पाहू शकता. धावा फलकावरती आहे 36. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला गेला आहे. अजूनही 2 बॉल हे मैदानावरती येणं बाकी आहेत. दोन बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहेत. पाहूया कशा प्रकारे हे 2 चेंडू मात्र पुन्हा मैदानावरती हाताळले जातील. प्रथमेश सध्या स्ट्राइक इन वरती आहेत. यावेळचा बॉल आपण पाहिला तर अगदी पॅडवरती बॉल होता, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न डिक्लेरेशनच्या माध्यमातून आणखीन 1 धाव मिळेल. धावफलकावरती धावा जर पाहिला तर सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 37 धावा धावफलकावरती लगावला. शेवटचा बॉल मैदानावरती आहे. या मॅच मध्ये आतापर्यंत ओम साई प्रदीप या संघानं डॉमिनेट केला, चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्यांनी मैदानावरती केलेला आहे. दुसऱ्या बाजूला खास करून शिवान स्पोर्ट्सला ज्या मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवायचं होतं ते मात्र वंचित ठेवण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला करताना पाहायला मिळालेले आहेत. परंतु शेवटचा बॉल आहे, शेवटच्या बॉलवरती कहाणीमध्ये काही ट्विस्ट येईल का? एखादा मोठा फटका जरी आला ना तरी 40च्या पार 43-44 पर्यंत धावा जाऊ शकतात. पाहूया शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती राहुल पाटील यांच्या बॅटमधून ब्लास्ट केला गेलाय आणि चेंडू मात्र निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. ज्या मोठ्या फटक्याची नितांत गरज होती तो मोठा फटका मैदानावरती आलेला आहे. धावा फलकावरती लगावला गेलाय 43-43 आणि विजयासाठी 44 धाब्यांचं लक्ष आहे ते मैदानावरती ठेवलं गेलंय. टीम शिवान स्पोर्ट्सनं ओम साई प्रदीप संघासमोर नाणेफेकीचा कॉल आहे तो नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. आणि कॅप्टन एका बाजूला आपण पाहिलं तर सुमित डेकला एका बाजूने दाखल झालेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला श्री गणेश विरार टीमचे कॅप्टन आपण या. चला श्री गणेश विरार. कॅप्टनला विनंती असेल श्री गणेश विरार विनंती आहे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लवकरात लवकर या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे.
एका बाजूला साईस्ट एनएसवी बॉईज संघाच्या कॅप्टनच्या पर्यंत पोहोचलेले आहेत, त्यामुळे विनंती आहेत श्री गणेश विरार आपले प्रतिनिधी या कर्णधार कुठे असाल तर लवकरात लवकर या ठिकाणी दाखल व्हायचे आहेत. नाणेफेकीचा कॉल आहे तो नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. हा समोर जे बसलेले आहेत व्यासपीठावरती त्यांना विनंती आहे थोडंसं बाजूच्या दिशेने वा, कारण की मंच खुला आहेत, मंचावरतीच कॅमेरा आहे, तुमच्या दिशेने कॅमेरा आहेत. चला श्री गणेश कॅप्टन कुठे? श्री गणेश चला या स्पर्धेच्या निमित्तानं आपण नाणेफेकीचा कॉल, नाणेफेकीचा कॉल पुन्हा एकदा करूयात. मी आसिफजी शेख यांना विनंती करतो आपल्या शुभ से टॉस आहे तो टॉस केला जाईल. आसिफ भाईंच्या शुभ से टॉस श्री गणेश विरार आणि साईस्ट एनएसवी बॉईज या दोन संघादरम्यान आपण हा टॉस आहे तो टॉस करणार आहोत. नाणेफेकीचा कॉल टॉस तो हेड म्हटलं गेलं आणि या ठिकाणी टेल आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे. सुमितजी काय डिसिजन असणार आहे? फिल्डिंग करू आम्ही. पहिला मॅच तर इंटरेस्टिंग होता. काहीसा आपण पाहिलं तर बॅटिंगमध्ये थोड्याशा अडचणी वाढल्या होत्या, परंतु त्यानंतर गोलंदाजाने चांगली कामगिरी केली आणि मॅच जिंकल्यात. आता या मॅचमध्ये काहीशे बदल असणार आहेत की पुन्हा तर रेग्युलरली संघ घेऊन मैदानावरती उतरणार? चेंजेस तर थोडे आहेत ग्राउंडवर, ते दिसतीलच. प्रयत्न करू कमीत कमी टार्गेटला त्यांना ठेवायला. खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपलाच देखील बेस्ट ऑफ लक असणार आहे. दुसऱ्या बाजूला टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय असतं? फील्डिंग. बैटिंग करना है, बैटिंग करते समय कितना रन बनाना चाहेंगे? 50+ देखेंगे करने को. बेस्ट ऑफ लक आपको भी रहेगा. पुन्हा आपण जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये जे जॉईंट आहेत आमचे जवळचे मित्र कौस्तुभ बहिर यांच्याकडे आपण जाऊयात. हॅलो हॅलो चला थँक्यू. चला 44 धावांचा पाठलाग जिकडे शिवान स्पोर्ट्स संघाने ओमसाई प्रदीप या संघासमोर ठेवलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. एका बाजूला आहे राकेश प्रभू पोलाड, तर नॉन स्ट्राइक एंडला वैभव, तर गोलंदाजी मार्कवर वारेटकिन. पहिला चेंडू फुल 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 केलाय, परंतु दोन खेळाडूंच्या मध्ये पडलाय, त्यामुळे एक धाव पलकार धावांचा श्रीगणेशा होतोय. 44 धावांचा पाठलाग आहे. मोठी मॅच आहे आणि मोठी मॅच मध्ये शिवान स्पोर्ट्स संघ कशा प्रकारचा परफॉर्मन्स करून दाखवेल. प्रथम बॅटिंग करत असताना 43 धावा धावपलकारवरती लगावला होते आणि 44 धावांचं टार्गेट ओमसाई प्रदीप संघासमोर ठेवलं होतं. पुन्हा एकदा हो पूल करण्याचा प्रयत्न पूल केलाय, परंतु काय पंचांचं डिसिजन 2 धावा. ज्या ठिकाणी पूल करायचं होतं त्या ठिकाणी नाही, थोडीशी दिशा चुकली होती या ठिकाणी वैभवची, त्यामुळे 2 धावा धावपलकावर. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, 3 धावा धावपलकावर आहेत. मोठी मॅच आहे आणि मोठी मॅच मध्ये बघूया कशा प्रकारचा परफॉर्मन्स होईल, कुठला संघ विजय होईल. पुन्हा एकदा लेफ्टच्या बाहेर थोडासा बाहेर असं पंच आमचे सांगतायत, त्यामुळे वाईट चेंडू घोषित केलाय. 4 धावा आतापर्यंत धावपलकावरती आहेत, जिकडे 2 चेंडूचा खेळ झालाय. प्रथमेश ठाकरे गोलंदाजी मार्कवर आहे आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये वैभव सोबत राकेश प्रभू पोलाड. शॉटम पूल करायचा प्रयत्न ऑन साइडला फुल केला. तसं घेतो चेंडू खाली टिपलाय जेलकार. पहिल्या विकेटचं पतन. वैभव बॅक टू द पवेलियन गॉन. थँक्यू टू जे विजेंद्र नवीन बॅटर जो मैदानाच्या दिशेने दाखल झाला. पहा फटका चुकला होता.
फटका चुकला होता आणि त्याचं कारण होतं की त्या साईडला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते आणि अखेरकार झेल टिपला आणि पहिल्या विकेटचं पतन. 4 धावा धावफलकावर ते 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 44 धावांचा पाठलाग आणि विजेंद्र जो नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. प्रथमेश ठाकरे ब्रेक थ्रू आणून दिलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. हो वेगवान वेगवान चेंडू इतक्या वेगाने आता आला होता वाईटच्या रूपाने धावसंख्या धावफलकावर त्याचे आमच्या पंचांनी दर्शवले. त्यामुळे 1 धाव पुन्हा एकदा धावफलकावर. 5 धावा धावफलकावर 4 चेंडूचा खेळ झालाय. ओमसाई प्रदीप संघ 2 डावखुरे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला राकेश प्रभू पोलाड तर स्ट्राईक एंडला विजेंद्र आहे. ड्राईव्ह केलाय ऑन साइडला क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि विजेंद्रला आलंय तसं जावं लागलंय. अजून एक विकेटचं पतन गॉन. थँक्यू. चला त्या ठिकाणी बाईक आहे त्यांनी थोडस मागे लावायचे. रिक्षा सुद्धा आहे. चला बाईक थोड्या मागे घ्या आणि पुढे रिक्षा आहे. रिक्षा सुद्धा थोडी मागे घ्यायची जेणेकरून खेळाडूंना त्रास होऊ नये. चला 5 चेंडूचा खेळ झाला. पहिलं षटक कशा प्रकारे आहे पहा. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि अशा सिच्युएशन मध्ये 2 गडी बाद आणि पूर्णपणे दबाव आलाय. हो वेगवान चेंडू क्या बात आहे. मॅग्निफिसंट बॉलिंग. 5 धावांचं षटक 2 गडी बाद. असं अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 44 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत ओमसाई प्रदीप संघ. या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया त्या मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे. राहुल पाटील नवीन गोलंदाजी मार्कवर. 5 धावा धावफलकावर पूर्णपणे दबाव आता आलाय आणि या दबावामधून कशा प्रकारे उत्तर येईल हे सुद्धा बघणं महत्वाचं. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे. बराच बाहेर आहे त्यामुळे पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. 6 धावा धावफलकावर ते 44 1+1 असे 2 सॉरी 7 धावा धावफलकावर ते पहा. 43 धावांचा पाठलाग करत असताना पहिले षटक कशा प्रकारे होतं. फक्त 5 धावांचा षटक आणि त्यामधून 2 महत्वाचे गडी सुद्धा बाद केले होते प्रथमेश ठाकरेने आणि आता राकेश प्रभू पोल्लाडवर पूर्णपणे जबाबदारी आली या 44 धावांचा पाठलाग करत असताना आणि या जबाबदारीला कशा प्रकारे पार पडतोय हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं असेल. पुन्हा एकदा हो पुल करण्याचा प्रयत्न ऑन साइडला पुल केले चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 1च धाव. एक धावेने तितकासा दबाव नाहीये. ज्या प्रकारची सुरुवात पहिल्या षटकामध्ये झाली होती फक्त आता सुरुवात या पहिल्या चेंडू दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा झाली गेली. इकडून मोठा फटका येणे गरजेचं आहे. 44 धावांचा पाठलाग आहे. खूप मोठी मॅच आहे आणि निर्णायक मॅच मध्ये कशा प्रकारचा परफॉर्मन्स करून दाखवतील. ऑन साइडला ट्राय केलं चेंडूला. लॉंग ऑन थोडी क्षेत्ररक्षक येतंय. 1च धाव. थोडंसं ट्रम्पल झालं होतं त्या ठिकाणी परंतु 1च धाव आहे. 9 धावा धावफलकावर. एक 1.2 चेंडूचा खेळ झालाय. 9 धावा धावफलकावर. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत स्टुडंट 11 आयोजित गोटू अंकल स्मृती चषक 2024 शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. जिकडे ही स्पर्धा शेवटच्या आणि अंतिम टप्प्यामध्ये जे आपल्या भेटीला आले या जीवदानीच्या ऐतिहासिक मैदानावर
पुन्हा एकदा हो वेगवान वेगवान चेंडू क्या बात आहे काय जबरदस्त गोलंदाजी राहुल पाटील पूर्णपणे दबावामध्ये आणून ठेवलेला राकेश प्रभू पोलाड यांना डॉट बॉल निर्धाव चेंडू 3 चेंडूचा खेळ 9 धावा धावपलकर फक्त 6च्या सरसरीने आतापर्यंत 44चा पाठलाग करत असताना ओमसाई प्रदीप संघ पुन्हा एकदा मोठा फटका ऑन साइडला ट्राय केले चेंडूला क्षेत्राच्या त्या ठिकाणी आहे 1 धाव दुसरा धावेचा प्रयत्न फेकी 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 वेगवान त्यामुळे 1च धाव काय जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटक ज्या प्रकारचं होतं बघता बघता राहुल पाटीलने सुद्धा तोच प्रयत्न पूर्णपणे केलाय या दुसऱ्या षटकामध्ये आणि धावपल जर आपण बघितलं तर फक्त 10 धावा धावपलकर त्याच्याकडे आतापर्यंत 1.4 चेंडूचा खेळ झालाय आणि इकडे मोठा फटका येणं गरजेचं आहे काय तो मोठा फटका येईल का हो वेगवान वेगवान चेंडू पुन्हा एकदा 22 रूपाने धावसंख्या धावपलकावर येते शेवटचा आणि अंतिम चेंडू जिकडे फक्त 11 धावा धावपलकावरती आहेत चला शेवटचा आणि अंतिम चेंडू काय इकडे मोठा फटका येणं खूप गरजेचं असणार आहे हो वेगवान पुन्हा तोच प्रयत्न फसलाय 2 षटकांचा खेळ संपलाय 11 धावा धावपलकावर या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया थेट मैदानाच्या दिशेने थँक्यू इक्वेशन काय बनलंय 12-33 आणि अशा वेळेला काय राकेश प्रभू पोलाड या धावांचा पाठलाग करेल नवीन गोलंदाजी मार्कवर बॉलर नेम सांगायचंय पहिला चेंडू शॉर्ट पुल पॉवरफुल केलाय आणि अखेरकार षटकार आलाय 6 धावा थँक्यू डीजे पहिला चेंडू पॉवरफुल स्ट्रोक ऑन साइडला उडवून दिलं राकेश प्रभू पोलाडच्या बॅट मधून षटकार आलाय षटकार येणं गरजेचं होतं ओमसाई प्रदीप संघ पूर्णपणे पहिल्या 2 षटकामध्ये बॅकफुटला गेला होता 44 धावांचा पाठलाग आणि या ठिकाणी षटकार पहिल्या चेंडूवर आलाय रितेश पुन्हा एकदा सज्ज होतोय हो वेगवान चेंडू क्या बात आहे उत्तर दिलंय आणि चला तर बॅटचे एज आहे त्यामुळे 1 धाव धावपलकर आले स्ट्राइक चेंज या ठिकाणी झाली गेले चला 2 चेंडू 18 धावा धावपलकर पुन्हा एकदा रितेश सज्ज होतोय मोठा फटका ऑन साइडला ड्राइव्ह केले चेंडूला क्षेत्राच्या त्या ठिकाणी आहे 1 धाव आणि 1च धावेने आता जास्त प्रयत्न असणार आहेत राकेश प्रभू पोलाड स्ट्राइक वर आणण्यासाठी आणि तोच प्रयत्न आतापर्यंत जयेश पाटीलने या चेंडूवर करून दाखवला होता इकडून रितेश कशा प्रकारे उत्तर देईल पहिला चेंडू षटकार त्यानंतर 2 सिंगल आणि त्यामुळे 19 धावा आतापर्यंत धावपलकर होते आहेत जिकडे तिसरं षटक मार्गस्थ आहे 3 चेंडूचा खेळ झालाय मोठा फटका ऑन साइडला ओहो व्हाट अ शॉट मॅग्निफिसंट स्ट्रोक चेंडू सीमारेषा पार राकेश प्रभू ब्रांडेड षटकार थँक्यू क्या बात आहे मोमेंटमला शिफ्ट करणार हे 2 षटकार आले आहेत
आणि फटका कशा प्रकारे एक्झिक्यूट केला बरं का. 8-19 इक्वेशन पुन्हा एकदा. हो थोडीशी उचलली त्याच्यानंतर नो. क्या बात आहे. या सिच्युएशन मध्ये नो चेंडू टाकणं म्हणजे तितकंच अडचणी वाढण्यासारखं झालंय. आणि खरंच आता रितेशच्या अडचणी वाढल्यात कारण पंचांनी फ्री हिटचा सिग्नल दिलंय. आणि इकडे इक्वेशन काय बनलंय 8 चेंडू 18 धावांचं. क्या बात आहे. काय जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करून दाखवले. पुन्हा एकदा हो पुन्हा एकदा तोच प्रयत्न परंतु पुन्हा एकदा त्याच प्रयत्नाने पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. चला पुन्हा एकदा रितेश. हो वेगवान चेंडू. क्या बात आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडू त्या वेगाने हातला होता. डॉट बॉल आला गेलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. इक्वेशन काय बनलं येणाऱ्या 7 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका बॅटची टॉपेज. हो विकेट खूप महत्वाचे विकेट आले. राकेश प्रभू पोलार्ड बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. 6 चेंडू 17 धावा. बरंच काय घडलं होतं तिसऱ्या षटकामध्ये. 2 षटकार आणि 2 षटकारांनंतर शेवटच्या चेंडूवर जो विकेट आला होता. जो विकेट आला होता तो विकेटने थोडासा दबाव आता शिवांश फूड संघाचा कमी झालाय. गुरु नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने 6-17चं इक्वेशन. सोहम रेडी. ओ हो ये क्या हो रहा है भाई. डेड बॉल. चला सोहम रेडी आहे. 6-17चं इक्वेशन. पहिला चेंडू जास्तच बाहेर आहे पंचांनी दर्शवले त्यामुळे वाईट चेंडू घोषित केलाय. मोठी मॅच आहे. शेवटचं आणि अंतिम षटक सुरू आहे. शिवांश फूड संघ एका बाजूला ओमसाई प्रदीप संघ. 44 धावांचा पाठलाग करायचा होता आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये तिकडे आपण आहोत. हो पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची टॉपेज पाठीमागे झेल पकडला प्रथमेश ठाकरेने. अजून एका विकेटचं पतन होतंय. गॉन. तुमच्या नावाचं लाल लाल कुकू
थँक्यू. पहा जशा जशा मॅच रंगत तसे तसे डीबी नेटवर्कचे 2 ऑनर या ठिकाणी अवेलेबल आहेत. धनंजय मांगेला, प्रवीण पाटील यांचं या ठिकाणी आगमन होतंय. आपलं सदस्यावरचे स्वागत आहे. गो टू अंकल स्मृती चषक 2024 मध्ये पहिल्या चेंडूवर विकेट आले आणि विकेट येत असताना काय इकडून मोठा फटक्याने मॅच ऑन होईल का हा सुद्धा प्रश्न असणार आहे. राकेश प्रभूच्या विकेट नंतर पूर्णपणे जो दबाव बनला होता तो दबाव आता पूर्णपणे निघून गेलाय. इकडे एखाद्या फटक्याने मॅच ऑन होईल परंतु ते काम मैदानाच्या आतमध्ये करावं लागणार आहे. 5-16चं इक्वेशन नवी बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालाय आणि सोहम पुन्हा एकदा रेडी होतोय. हो ये क्या हो रहा है, ये क्या हो रहा है. क्या वेगाने चेंडू होताना अक्षरशः वीट केलंय आणि पंचाने वाईट सिग्नल सुद्धा आमच्या दिशेने वळले आहेत. चला वाईट +1 अशा 2 धावा आल्यात. आता 5-14चं इक्वेशन राहिले. चला 5 चेंडू 14 धावा. सोहम रेडी होतोय पुन्हा एकदा. हो पुन्हा एकदा तोच प्रयत्न पुन्हा एकदा. परंतु यावेळेला काय घडलंय पंच सांगतायत नो चेंडू म्हणजे आता प्रेडचं सिग्नल मिळणार आहे. पहा पहिल्या चेंडूवर विकेट आला होता आणि त्यानंतरचे थोडेसे अडचणी वाढल्यात सोहमच्या आणि अडचणी वाढत असताना अतिरिक्त धावा सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आल्यात. फ्री हिट मोठा फटका ऑन साइडला लॉब उडवलाय आउट ऑफ द पार्क. मॅग्निफिसंट स्ट्रोक. थँक्यू डीजे. इक्वेशन काय बनलंय 4 चेंडू 7 धावा. लढा माझा अंत असा की लढाईला माझा अंत नाही. लढता लढता हरलो जरी तर लढण्याची मला खंत नाही. मी पुन्हा उठेन, मी पुन्हा लढीन कारण शांत बसायला मी काही संत नाही. मॅच ऑन, गेम ऑन झालाय आणि जो दबाव पूर्णपणे बनवला होता तो दबाव पूर्णपणे आता शिवान स्पोर्ट्स संघावर पूर्णपणे आला गेलाय. 4-7चं इक्वेशन खेळाडू चर्चा करतायत. प्रथमेश ठाकरे आला गेलाय. काय अखेरकार घडणार आहे. सोहम धनंजयच्या बॅट मधून षटकार आलाय आणि ज्या षटकाराची खरंच गरज होती ना तो षटकार आलाय. मोठा फटका ऑन साइडला. हो मॅच फिनिश. सामना जिंकलाय. थँक्यू. ये क्या हो रहा है भाई, ये क्या हो रहा है. आता फक्त एका धावेची गरज आहे. आता फक्त एका धावेची गरज आहे. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. पहा 44 धावांचा पाठलाग करत होता. पहिल्या 2 षटकामध्ये 12 धावा दप्पल करते होत्या आणि त्यानंतर असं काही मैदानाच्या आतमध्ये घडलं ना की अक्षरशः अजूनही विचारत असेल शिवान स्पोर्ट्स संघ.